कुठल्या मुहूर्तावर ह्याला जन्माला घातला ना तेच कळत नाही मला. 4 पैशाचं सुख नाही, नुसता त्रास. या असल्या कळट्याला जन्माला घालण्यापेक्षा ना वांझ राहिले असते ना तर अधिक बरं झालं असतं असं वाटतंय मला. काही नाही पण आपलंच चुकलं. आपणच ढील दिली ना त्याला. जाऊ दे, लहान आहे लहान आहे लहान आहे म्हणून अगदी डोक्यावर मिऱ्याच वाटायला लागला. हा त्याला उठता लात आणि बसता बुक्की घातली असती ना तर सुतासारखा सरळ आला असता तो. प्रेम करतायत प्रेम. 4 आणे कमवायची अक्कल नाही आणि प्रेम करतोय. मूर्खाचा बाजार आहे नुसता. गोडभर चहा देऊ का? अहो काही खाल्लं नाहीये तुम्ही सकाळपासनं. पोट भरलंय माझा. अहो गोळ्या घ्यायच्या तुम्हाला, त्रास होईल नाही तर. झालाय तो काय कमी आहे? थोडा चहा घ्या. अहो मग लावते मी कुकर वरण भाताचा. याचं काय? याचं प्रेम करूनच पोट भरलंय. आपली आपल्याला काहीतरी सोय केलीच पाहिजे ना. त्याने अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. हे सगळं ताईला ठाऊक होतं का? विचार त्याला. अहो असणार, जानूला माहिती असणार. मी सांगते ना तुम्हाला. हे तर उगाच असती म्हणेल का की सविता ह्याला अनुरूप नाही म्हणून. अहो मिली भगत असणार यांची. मला केव्हाच संशय आला होता पण तुमचा विश्वास बसत नव्हता माझ्यावर. यांना आहे ना जोड्याने मारायला पाहिजे, कळलं ना. तीच लायकी आहे त्यांची, त्याशिवाय त्यांची डोकी ठिकाणावर येणार नाहीत. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. हे सगळं जानूला ठाऊक होतं का? काय रे, काय विचारतायत बाबा? बहिरा झालास काय? आता बोल ना घडाघडा. करताना लाज नाही वाटती, आता बोलताना लाज वाटते. सांग, ही अक्कल कोणाची, तुझी का जानूची? माहित होतं ना ताईला सगळं. हा असा तू बोलणार नाहीस. तुला नाही नाही ताईला यातलं काहीच माहित नाहीये. खोटा बोलतोय हा. नाही खरंच खरंच बाबा, मी कोणालाच सांगितलं नव्हतं, ताईला सुद्धा नाही. आणि ताईला जर माहिती असतं तर तिनं बघण्याच्या कार्यक्रमाला होकार नसताना दिला. तिला काहीच माहित नाही, त्याची काही चूक नाही. सगळं माझं चुकलं. कधी कधी आपल्याला काय वाटतं त्याचं आपल्याला काही लॉजिकच देता येत नाही ना, पण रुखरुख वाटत राहते. खरं तर मला डिस्टर्ब व्हायचं काहीच कारण नाहीये. पिंट्या म्हणाला होता फोन करतो, पण नाही केला. होता ना असं कधी कधी राहून जातं. एक्साइटेड असेल तो कदाचित, किंवा विसरलाही असेल. म्हणजे मी रागवले नाहीये पिंट्यावर, पण मला त्याची एवढी काळजी का वाटतेय? श्री म्हणतो तसं मी अति काळजी करते का देवा? अजून मला तो लहानच वाटतो का? आणि त्याचं सगळं मला कळलं पाहिजे असा माझा ताई म्हणून अट्टाहास असतो. म्हणून असेल कदाचित, पण मला अस्वस्थ वाटतंय. मन कसला तरी अलार्म वाजवतंय, कळत नाहीये, पण काहीतरी गडबड वाटतेय. नाही, हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत, हे माहितीये मला. मी वाट पाहीन पिंट्याच्या फोनची. प्लीज देवा,
माझ्या भावाला आनंदी ठेव, त्याचं सगळं चांगलं होऊ दे प्लीज. बाळाचं काय? माझ्या ओळखीच्यांमध्ये ना एकाला बाळ झालंय, त्यांनी त्याच्यासाठी मोठा प्लॉट घेऊन ठेवलाय. मग? अरे मग काय, तू नुसत्या जमिनी घेतोस आणि झाडं लावतोस. हो. अरे उपयोग काय त्याचा? बेबी त्या आपल्याकडे ना सगळ्या वनस्पती आहेत ना, त्या सगळ्या औषधी आहेत आणि त्यातल्या खूप साऱ्या ना आता व्हॅनिश होत आल्या. आपल्याकडे एक्सपर्ट माणसं आहेत, ते आपल्याला गाईड करतात म्हणून लावतो ही सगळी झाडं. तसं नाही रे, आपण आपल्या बाळाचं फ्युचर सिक्युअर केलं पाहिजे मग तेच तर करतोय. झाडं लावून. हो. तुला कळत कसं नाहीये? त्याच्यासाठी आपण प्रॉपर्टी बनवून ठेवली पाहिजे, जमिनी घेतल्या पाहिजेत. बेबी त्या प्रॉपर्टी कधीच तुमच्या नावावर होत नाही. तयार होतं ना ते फक्त तुमचं नाव असलेलं एक लीगल डॉक्युमेंट, दॅट्स इट. काहीतरी त्याच्यासाठी साठवून ठेवायला हवं ना. आपल्याकडे जन्म घेणारं बाळ मोठं होऊन काहीच कमावणार नाहीये का? तसं नाही. बेबी त्या नको काळजी करूस तू. श्री, खूप ऐकलं आता तुझं, बास झालं. सारखं आपलं पर्यावरण पर्यावरण, जमीन घ्यायची, झाडं लावायची, एवढंच काम. आपण अशी प्रॉपर्टी केली पाहिजे ज्याला पुढच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू असेल. अगं पण झाडच जर नसतील, ऑक्सिजन नसेल, सगळ्यांना पुरेसं पाणी मिळणार नसेल, तर मग त्या कागदपत्रांवरच्या नावांचं करायचं काय? आणि मी जे करतोय ना ते फक्त आपल्या घरात जन्म घेणाऱ्या बाळासाठी नाही, तर पुढच्या संपूर्ण जनरेशन साठी करतोय. हे काम तुझं आहे का? मग कुणाचं आहे? तू एकट्यानेच केलं पाहिजेस का हे काम? करायला सगळ्यांनीच पाहिजे, पण कुणी करत नाही. म्हणून काय आपणही करायचं नाही? आपण आपलं बघायचं ना. म्हणजे काय करायचं? खूप सारे बंगले घेऊन ठेवायचे, गाड्या घेऊन ठेवायच्या, प्रॉपर्टी करायची, आणि त्यांना काय होणार आहे? अशा किती बंगल्यात आपण राहणार आहोत? एका वेळी आपण अशा किती गाड्या वापरू शकणार आहोत? विवेक अगं आपण झाडं लावून ना पुढच्या पिढीसाठी होप्स निर्माण करतोय. पण पुरे ना आता. चिकार लावलीस तू झाड. एक झाड मोठं व्हायला 15 वर्ष लागतात, पण तोडायला काही तास. एक झाड लावलं जातंय आणि 1000 झाडं तोडली जात आहेत, असा रेशो आहे, जो किती भयानक आहे कल्पना आहे तुला? आणि आता ना फक्त 3% घनदाट जंगल राहिली. आणि जर असं सगळ्यांचंच म्हणणं असेल की ही आपली जबाबदारी नाही, हे सगळं सरकारने करायला हवं, तर मग तुमच्या घरात जन्माला येणाऱ्या बाळाला पुढच्या 20 वर्षांनंतर काय उत्तर देणार आहात? पटतंय मला श्री, पण बेबी त्या मी बाळाचं फ्युचर सिक्युअरच करतोय. मग हे आधी नाही का सांगायचंस? तू पण ना. बरं खाली चल, जेवायला वाट बघतात सगळेजण. शरयू उद्या जाणारे लक्षात आहे ना? ये खाली. शरयूची तयारी कुठपर्यंत झाली बघून येते. बघ कुठली नेतेस? ही नेते. नाही ही नको, ही नाही, ही नाही. ही नाही हो. नाही नको, हीच नाही, ही मोठी आहे जरा. हा तेच म्हणत होते. नाही ही नको, ही नाही. काय चाललंय तुमचं? एक काम कर, दोन्ही नाही. दोन्ही कशाला? दोन नको, त्यापेक्षा एक मोठी काढायची ना बॅग. दोन बॅग नाही. ऐक, दोन कशाला? कायमची नाही चालले, येणार आहे परत. पिचिक म्हणजे हा? एक बॅग नाही कुठली तरी छान. थांबा पटकन साफ करते. आता साफ बीफ करत बसू. हो पटकन करते ना, आता काय आणि नंतर काय करायला हवीच आहे ना. चला, राहू दे का ते, आता नको. अहो तुम्ही तिकीट बघितलं? कितीचं फ्लाईट? 1 वाजता. 1 वाजता आहे. ओ तुम्ही याल ना मला सोडायला? हो मग तुम्ही नीट राहाल ना? हो सरा, मी काय लहान मुलगा नाही आहे. मी नीट राहील, माझी काळजी करू नको. तू काळजी घे स्वतःची. आणि मला काही प्रॉब्लेम येणार नाही. अगदीच काही प्रॉब्लेम आला ना तर मी दुसरं लग्न करीन, ठीक आहे? काय 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 काय? तुझ्या पसंतीची बायको आणि मग तर झालं. आणि तेवढं तुझं मन नक्कीच मोठं आहे शरा. आडाच तुम्ही. नाही आडाच तुम्ही. मी पण बघते माझ्याशिवाय दुसरं कोण तुम्हाला इतकं सहन करतं ते. असं समजू नको तू. हो श्री आणि आई या घरात आहेत ना, तोपर्यंत तुमची हिंमतच नाही होणार दुसरी बायको आणायची. बघा तुम्ही. काय बघताय? हसताना तू खूप छान दिसतेस म्हणून बघत नाहीये मी तुझ्याकडे. मग तुझ्या चेहऱ्यामध्ये मला माझ्या सगळ्या विचारांचा पराभव झालेला दिसतो. बर, श्रीशी बोललीस? नाही ना हो, वेळच कुठे मिळालाय. बोल मशाला. हो बोलायला हवंय खरं तर.
त्याला काही तुझी कल्पना फारशी आवडलेली नाहीये. का हो, तुम्हाला काही बोलला का होतो? नाही बोलला नाही, मग जरा नाखुश वाटलं. हो का? तुम्ही जाऊ आत्ताच, बोलते त्याच्याशी. हो प्लीज, तोपर्यंत तुम्ही माझं एक काम कराल प्लीज. काय? प्लीज माझी बॅग साफ करून ठेवा. प्लीज 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 प्लीज. तुम्ही ना खूप छान करता म्हणून. हा, आणि जरा कोपरे बघा, कोपऱ्यात खूप धूळ असते. तुमचा फोन वाजतोय, थांबा जरा 2 दिवस. या शेळके बाई, कोण शेळके बाई? कॅन्टीन मध्ये या. हॅलो, हा बोला, काय म्हणताय? छे हो, तयारी कुठली? तयारी चाललीये. हा चाललीये हळूहळू. असं काय करताय आता? मला तरी करमणार आहे का? नाही हो, कुणी बळजबरी नाही करत आहे. माझी मीच चालली आहे. हो हो. अहो माझा मामा होता ना, मामा तिकडे. हा, तर मामाची ना सतत बँकेत असल्यामुळे ना बदली व्हायची. तुला आत्ताच का लग्न करावं असं वाटायला लागलं? मिलिंद माझा मित्र, ह्याच वयाचा आहे तरी त्याचं लग्न होत आहे आणि बाबा मित्रांची पण लग्न होत आहेत. हे बघ पिंट्या, मित्राने लग्न केलंय म्हणून तू नको हा लग्न करू. नाही नाही म्हणून नाही बाबा, पण मला करायचंय लग्न. या लग्नाविषयी द्विधा मनस्थिती आहे का तुझी? काही अडचण आहे का? काही असेल तर आत्ता स्पष्ट बोल, मागावून प्रॉब्लेम नको. नाही बाबा, काहीच प्रॉब्लेम नाही. चला निघूया. ए सविता, बोललीस का आमच्या रोहनशी? आमची सवी म्हणते मुलगा जरा कमी बोलतो, पण पसंत आहे हो तिला. काही चुकलं असेल तर माफी मागायला आलोय आम्ही. तू मला आता लाजवतोयस दत्ता. ताई नाही म्हणाल्या, पोरीनं फार मनाला लावून घेतलंय साहेब. माझ्या मुलीला पदरात घ्यायचंय. दत्ता, अरे काय करतोयस तू हे? तसं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो तुमची. रोहन आणि माझं लव आहे एकमेकांवर. चालती हो, आणि पुन्हा जर माझ्या घराच्या आसपास दिसलीस, माझ्या मुलाच्या आसपास दिसलीस, तर तांगड्या तोडून हातात देईन मी तुझ्या. नाही, चल. कला कला चालती हो, चल. तुझं या मुलीवर प्रेम आहे? बाबा ते हो किंवा नाही? हो. बाबा 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 आय एम सॉरी बाबा. बाबा तुम्ही बोला ना काहीतरी. काय बोलणार? काही बोला, मला मारा, माझ्यावर रागवा, माझ्यावर चिडा, पण काहीतरी बोला प्लीज. असे गप्प नका राहू प्लीज बाबा. का? तुम्ही वडील आहात माझे. ते नुसतं बोलण्यापेक्षा तुझ्या वागण्यातून दिसलं असतं ना, तर तुझ्यासारख्या मुलाला जन्माला घातल्याबद्दल वाईट नसतं वाटलं मला. बाबा मलाही एक मुलगी आहे रे पिंट्या, आणि मुलगी दाखवायचा कार्यक्रम म्हणजे खेळ नसतो. मुलीचा बाप फार आशेने बघत असतो वरपक्षाकडे. मुलगी सुखी संसाराची स्वप्न रंगवत असते. अख्खं घरदार आशेने बघत असतं असा कार्यक्रम घडतो तेव्हा. जानूचे किती कार्यक्रम केले आपण. तू विसरला असलास तरी मी नाही विसरलो. प्रत्येक वेळी नकार येतो ना, तेव्हा मुलीच्या बापाच्या काळजाचं पाणी होतं रे. त्यावेळी मुलीच्या बापा इतका हतबल आणि असहाय्य माणूस दुसरा नसतो. बाबा बाबा खरंच 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 मी तुम्हाला सांगणार होतो. कधी कधी प्रत्येक वेळी मी तुला विचारलं पिंट्या, या कार्यक्रमाला तू तयार आहेस का? प्रत्येक वेळी तू हो म्हणालास का?
त्या मुलीच्या भावनांशी खेळायचा अधिकार कोणी दिला तुला पिंट्या? नाही नाही बाबा, मला 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 ना खरंच तुम्हाला सांगायचं होतं बाबा, पण पराभव झालाय माझा. हरलोय मी. माझंच काहीतरी कमी पडलं असणार ना, शिवाय असं कसं होईल? मीच कुठेतरी कमी पडलो असणार. माझं चुकलंय सगळं माझंच चुकलेलं आहे. नाही नाही बाबा, तुमचं नाही चूक बाबा, मी सांगतो ना बाबा, मला आणि माझ्या मागे येऊ नको. नाही बाबा, ऐका ना, एकटा सोड मला पिंट्या. बाबा ऐका ना बाबा, मला तुम्हाला सांगायचं. येऊ का? अरे छोटी आई या ना. कामाच्या गडबडीत वेळच नाही मिळाला तुम्हाला येऊन भेटायला. ठीक आहे छोटी आई, आम्ही अगदीच समजू शकतो. बरं ऐका ना, माझं थोडं काम आहे तुमच्या दोघांकडेही. श्री ऐक ना. श्री ऐकतोय. ह्यांच्याकडे थोडं लक्ष ठेवा हा. म्हणजे खर तर मी सुद्धा मनावर दगड ठेवूनच चालली आहे, पण एकटे असले की अगदी बिथरतात ना हे, त्यामुळे. छोटी आई, काय गरज आहे का? अरे असं नाही रे, पण मला ना श्री, मला स्वतःला तपासून बघायचंय. म्हणजे मी एखादं काम करू शकते का नाही हे मला पडताळून बघायचंय. इथे ठीक आहे रे तुमच्या सगळ्यांमध्ये, पण म्हणजे असं वेगळ्या शहरात वेगळ्या माणसांमध्ये मला काही जमतंय का ते बघायचंय मला. छोटी आई, तू ऑलरेडी सिद्ध केलंयस, तू करू शकतेस. इथे छान सगळी घडी बसलेली असताना आता. अरे म्हणजे ते सिद्ध जे मी केलंय ते आपल्याच सगळ्या माणसांमध्ये, तसं नाही. मला आता माझ्यातल्याच मला सिद्ध करून बघायचंय. आणि श्री माझा मामा होता ना, त्याची अरे सारखी बदली व्हायची, आणि तो जो छोटी आई, ही स्टोरी 17 वेळा ऐकून झाली आहे. श्री खरंच सांगतोय. अगं नाही, असू दे, बरोबर आहे त्याचं. आणि त्याच्या या बोलण्याचा मला काही राग वगैरे येणार नाही. मी पण वेडी आहे, माझ्याच लक्षात राहते, मीच परत तेच बोलत राहते. आणि मला माहितीये मी जाते ते श्रीला आवडलेलं नाहीये. छे, असं काहीच नाहीये. ऑफिसमध्ये विरोध करतच होतास तू. मला वाटलं होतं काकालाच आवडणार नाही. हो, पण त्यांनी हो म्हटल्यावर सुद्धा प्रॉब्लेम होताच ना तुला. कुठे काय, काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि तसं काय असतं ना तर म्हणजे एनिवे, जाऊ दे. ए श्री, प्लीज लक्ष ठेव ना ह्यांच्यावर. एकटेपणा सहन नाही रे होत त्यांना. छोटी आई, आता ते एकटे कुठे आहेत? अख्खी फॅमिली आहे त्यांच्या बरोबर. हो ना, बस एवढंच हवं होतं मला की तुम्ही काळजी घ्या त्यांची. तसे श्री तुला घाबरतात ते, तुझ्यावर खूप जीव आहे जान्हवी त्यांचा, त्यामुळे तुमच्या दोघांचं सगळं ऐकतील. मला काही फार टेन्शन नाहीये, पण तरी आपलं लक्ष असू द्या त्यांच्यावर. हो छोटी आई, तुम्ही काळजीच करू नका, निश्चिंत मनाने जा. आम्ही आहोत काकांची काळजी घ्यायला. तुम्ही आता तुमची काळजी घ्या, आणि तुमच्या कामाने ना तिथल्या कॅन्टीनचं रूपच बदलून टाका.
मलाही असं खूप चॅलेंजिंग वाटतंय ग सगळं, म्हणून जातीये. ऑल द बेस्ट छोटी आई. आणि मला खात्री आहे तुम्ही सगळं नीट कराल. थँक्यू जान्हवी. बरं उद्या येईनच निघताना निरोप घ्यायला. श्री, मला काही हे निरोप देणं वगैरे आवडत नाही. तुझं ठरलंय ना, मग जा, नीट राहा, काळजी घे. जा. एअरपोर्टला येशील ना मला सोडायला? मीटिंग्स आहेत मला. खाली तरी येशील? बघूया. श्री, बघूया म्हटलं ना. येऊ मी? श्री, काय चाललंय तुझं श्री? तुझं काय चाललंय? तू का एनकरेज करतेस तिला जायला? अरे कारण त्यांना जायचंय. जाऊ दे, सोड. आपलं यावर काही एकमत होणार नाही. श्री, असं का करतोयस? मला काम आहेत.